भारताचा विचार काय आहे, भारत कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्याला सांगते। आणि ती संवैधानिक उद्देशिका ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत नाहीयेत, ही भारताची लोकसभा किंवा संसद सांगत नाही आहे। हे कोण सांगताय? ही उद्देशिका सांगते आम्ही भारताचे लोक। ही उद्देशिका आपली आहे, भारताच्या लोकांची उद्देशिका आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करतोय। म्हणजे या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, हे जे संविधानिक मूल्य आहे, हे संविधानिक मूल्य आम्ही आमच्या करता ठरवले, आम्ही आम्हाला अर्पण केलेले आहेत आणि म्हणून हे संवैधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आज आमची आहे, ही आपली जबाबदारी आहे। आज आपण बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठल्या आल्या? पाश्चिमात्य राष्ट्रातल्या व्हॅल्यूज नाही आहेत। या संविधानामध्ये सर्वाधिक जोर जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तर तो बंधुतेवर दिलाय, बंधुता। आपण बघा ठिकठिकाणी बंधुता हा शब्द आपल्याला, फ्रॅटर्निटी हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे। गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये जी बंधुता सांगितलेली आहे किंवा सनातन विचारामध्ये जे वसुधैव कुटुंबकम सांगितलेला आहे, तो विचार खऱ्या अर्थानं या संविधानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि म्हणूनच सर्वाधिक महत्त्व त्यांनी बंधुतेला या ठिकाणी दिलेलं आहे। पण त्याच वेळी न्याय, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हा खरं आपल्या संविधानाचा पाया आहे। प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान, समानता म्हणजे काय? संधीची समानता आहे। कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ याच्या आधारावर संधी मिळणार नाही, संधीची समानता या ठिकाणी त्यांनी दिली। आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची डिग्निटी ही राहिली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला या संविधानातून केवळ राजकीय लोकशाही नको आहे, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील या संविधानातून आली पाहिजे। आणि हे तत्व मी फ्रेंच चळवळीतनं घेतलेलं नाही, तर भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातनं घेतलेलं आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं। आपण जर बघितलं, जसं मी आधी सांगितलं की नंदलाल बोस यांनी भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रतीचं सुशोभीकरणाचं काम केलं। त्याच्यामध्ये सुशोभीकरण कसं करण्यात आलेलं आहे? भारतीय कला, भारतीय संस्कृती, भारतीय मूल्य सांगणारी आरेखने, महाभारत, रामायण, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, धर्मचक्र, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे आमच्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये त्या ठिकाणी आढळतात, संविधानाच्या मूळ प्रतीत आढळतात। म्हणजे हे सगळं वापरत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? केवळ सुशोभीकरण हा त्याचा उद्देश नाही आहे, तर भारतीय संस्कृती आणि भारतीय पारंपरिक ज्ञान या दोन गोष्टीचा सन्मान करणारं हे संविधान आहे। हे कोणाकडनं उचलेगिरी करून आणलेलं नाही आहे, तर यातलं मूळ तत्व हे आमचं आहे। आणि म्हणून याच्यामध्ये शिंग असलेला बैल हे सिंधू संस्कृतीचं त्या ठिकाणी एक प्रकारचं दर्शन घडवतो, कारण त्याचा सिंबॉल हे शिंग असलेला बैल आहे। मोंजोदाडोची आपली जी प्राचीन परंपरा आहे